ज्यावेळेस दक्ष आणि वीरणे इथं आल्यानंतर भृगूने सांगितलं त्यांना असे असे हात करा, जवळ जा, फक्त त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे नाही बघायचं, फक्त माझे शब्द कानात घ्यायचे. हे दक्ष, हे प्रसूती, तुम्हाला मी एक वरदान देतोय आणि तुम्ही तुमच्या उदरी एक मुलगी जन्माला येईल, ते येण्यासाठी तुम्हाला अखंड आणि असं तप करावं लागेल दोघही दाम्पत्यांना. आणि जोपर्यंत तुम्ही ते तप करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आदिमाया शक्ती तुमच्या उदरामध्ये येणार नाही. जा, तुम्हाला वर देतो, हात करा म्हणजे असा निघून जा. त्यानंतर दोघं जण तुम्ही आपसामध्ये आमने सामने येऊ. ते म्हणा, अगं प्रिय, अगं प्रिय, तुम्ही अगं प्रिय, ते भृगु ऋषीने जे सांगितलेलं आहे ते कथन योग्य आहे, म्हणून त्यासाठी आपल्या उदरी जर आदिमाया शक्ती जर यायची असेल तर आपल्याला अवश्य वनामध्ये जाऊन तपश्चर्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही होले हो म्हणायचं, हो हो. आणि असं करून दोघांनी ठरवलं आणि हे एक घनदाट अशा अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये जाऊन दोघही जण खाली बसले. बसा तुम्ही आता खाली एका ठिकाणी बसा ना, तिकडे तोंड करून बसा, बसा तेवढा, बसा बसा खाली बसा. तप केल्यासारखं फक्त अनुभव करायचा आहे. आणि ओम ब्रह्मणे नमः, 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 ओम आणि काही हजार वर्ष निघून गेले. हजार वर्षानंतर तिथं प्रत्यक्ष ब्रह्माजी आले. त्यांनी वर दिला, तथास्तु म्हटलं. आणि ब्रह्माजीने तथास्तु म्हटल्यानंतर त्यांची साधना पूर्ण झाली. त्यांच्या नाही का साधना पूर्ण झाल्यानंतर उठा, आता तपामधून उठा. दक्ष आणि प्रसूती हे दोघही दाम्पत्य आनंदाने घरी आले. बसा खुर्चीवर आता. आनंदाने घरी आले आणि पाहता पाहता प्रसूती आईला नाही का गर्भधारणा होऊन असे काही दिवस झाले. अयौनी नाही का त्या जगदंबेचा अयौनी असा नाही का जन्म झालेला आहे. आणि त्यांच्या पोटी सती या रूपानं ते इथं या मृत्यू लोकामध्ये आलेले आहे. बोला सती माते की जय. सती मातेने जन्म घेतलेला आहे. दिवसांदिवस वाढत आहे आणि चंद्राच्या कलेप्रमाणे असं ते सतीचं रूप आता शिवजीला तिकडे आणि वीरभद्राला तिकडे ठेवा, आणि त्यांना तिकडे ठेवा. आता त्यांच्यासोबत नंदी वगैरे भृगु ऋषी सर्व घेऊन ये. चला हा तिकडे जा, तुम्ही तिकडे ना. आणि आल्याबरोबर उठून उभे व्हायचं सर्वांनी. सर्वजण उठून उभे व्हा, स्वागत करा शिवजीचं. तिकडे 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 हा तिकडे तिकडे थांबा तुम्ही. आणि शिवजी आणि वीरभद्र त्यांचा नंदी कुठे गेला, हा भटकला कुठं, हा इकडे कसा काय भटकला बा. बसून यायला पाहिजे होतं, मार्ग चुकला का. नंदी खाली बसणं, बसा त्याच्या पाठीवर, तुम्ही नाही.
बस बसल्यासारखं करा तिकडचं घेतलं ना. चला तुम्ही बाकीचे लोक होते त्याच्यासोबत त्यांचं चित्रीकरण होऊ द्या पूर्ण. अशा प्रकारे इथूनच चालत यायला पाहिजे होतं. आले आता ठीक झालं. चला आता सती माता दिवसेंदिवस वाढत होती आणि उपवास झालेली आहे. आता सती मातेला येऊ द्या आपल्या आई वडिलाकडे आणि आई वडिलाकडे आल्या. आता ब्रह्माजीनं काय केलं, काशीमध्ये एक मोठा असा समारंभ यज्ञ ठेवला होता दादा. आणि यज्ञामध्ये तुम्ही थोडी माहिती इथे या तुम्ही. तर यज्ञ ठेवलेला होता. त्या यज्ञामध्ये सर्वांना आमंत्रित केलं होतं. त्या यज्ञामध्ये देव देवी सर्वच नाही का आमंत्रित होत्या. आमंत्रित असल्यानंतर बसा ना खाली. आता बसा खाली बसा. तुम्ही सर्वजण खाली बसा. माग व्हा थोडक्यात समोर गेले दिसू द्या. फक्त तुम्ही नका बसू. तुम्ही बसा पण कोणावर नंद्याचा विचार करता. शिवजी तुमचं नंद्याचा विचार करता बा. वाढत्या अंगाचा असता तर मी नसतं म्हटलं तुम्हाला, पण तो वाढत्या अंगाचा नंदी नाही. तर आणि ते या यज्ञामध्ये सर्वांना आमंत्रित केलाय. शिवजी आलेले आहेत. सर्व देव नाही का देवी सर्व आले आहेत. यज्ञ आता जसा यज्ञ त्यांचं यजमान पद नाही का, त्यांचं यजमान पद आमचे हरिभक्त परायण प्रांजळे दाम्पत्य नाही का, आमचे हे यजमान पद जसं आहे तसंच यजमान पद कोणाकडे होतं, दक्षाकडे. हे इकडे दक्ष यांच्याकडे यांनी यज्ञ बनवला. त्या यज्ञामध्ये सर्वजण आले. या आता तुम्ही यज्ञामध्ये तुम्ही या ना. नंद्यावर बसून या. घ्या बघ चित्रीकरण करा पूर्ण. नंद्यावर बसून या. आडवा कोण धरला तुम्ही असं पकडा ना. तुम्ही आडवा पकडलं बाई तो व्हिडिओ होणार नाही ना बरोबर. हा आणि या तुम्ही आता यज्ञामध्ये विरणी आहे तिथं सर्व आहे झाला. आता यज्ञामध्ये सर्वांना बोलावलं दक्ष प्रजापतीनं. आता सर्वजण खाली बसा. तुम्ही खाली बसा. तुम्ही सर्वजण खाली बसा. सर्वजण खाली. तुम्ही खाली बसा. पण तुम्ही दक्ष राजा तुम्ही तिकडे जा. तुम्ही खाली बसा सर्वजण. बसा खाली. तुम्ही तिकडून या आरामानं. दादा तिकडे थोडसे समोर दा. त्यांच्या लोकांच्या मागत सर्व रस्ता सोडा. आणि आता यज्ञाचं हे ठेवा. यज्ञाचं ते समोर ठेवा. हे इथं यज्ञाचं हे बाबा यज्ञाचं घे ठेव समोर. बस तिथं ठेव फक्त त्याला. बस होते. एवढ्यामध्ये सर्वजण आले. आमंत्रित निमंत्रित देव नाही का राजे गिजे सर्व आले. यज्ञ प्रारंभ करण्यासाठी यजमानाची वाट बघत होते. तसे मग यजमान तिकून येत आहेत. या आरामानं. जशी आल्याबरोबर दक्ष प्रजापती सर्वांनी उठून उभे राहा. फक्त शिवजी नाही बाकी सर्वजण उभे राहा. फक्त शिवजी नाही. शिवजीचे गण नंदी समोर उभे राहा. फक्त शिवजी सोडून. बस या समोर या. आल्यानंतर त्यांनी सर्वांकडे बघितलं. सर्व उठून उभे झाले. फक्त शिवजीकडे बघितलं. शिवजीकडे बघा. शिवजीकडे बघितलं. शिवजी उठून उभे झाले नाही. त्यांना राग आला आणि सांगितलं माझा जावई असून बोला तुम्ही असं माझा जावई असून तू माझा अपमान केलास. हा
जा यज्ञ तुम्ही निघून जा, जसे आले तसेच परत जा. यज्ञ नाही तुम्ही थांबा. यज्ञ हा अपूर्ण राहिला. यज्ञ हा अपूर्ण राहिला. कशामुळं? शिवजी उठून उभे झाले नाही, त्यामुळं त्यांना राग आला. ते जसे आले तसेच निघून गेला. हा यज्ञ होणार नाही का? माझा धडधडीत अपमान झाला. सर्वजण उठून उभे राहिले, पण शिव हा माझा जावई असताना सुद्धा माझा अपमान केला. ते आता आजपासून राग करणं चालू केला. रागामध्ये मग एक वेळची गोष्ट आहे, जा आता निघून उभे राहा तुम्ही आता सर्वजण. तुम्ही आता तिकडे जा आणि दक्षाने इकडे पाठवून द्या. नंदीवर जाणं तुम्ही. नंदीकर मागे कुठे वावरात चालणार जाईल ना तो, त्याने सोडू नका. या दक्ष राजा या इकडं. दक्षाच्या मनामध्ये एकच फक्त सूड होता, तो शिवजीचा कसा घेतला जाईल, शिवजीचा अपमान कसा करण्यात येईल याच फक्त दक्ष सोचत होता. घरी आल्यानंतर पत्नीला म्हणतो, अगं बघ आपल्या जावा आहे ना, माझा अपमान केला, त्याचा कसा सूड घेऊ, आता मी वाट बघत आहो. म्हणून दुसरा यज्ञ ठरवला. कुठं? कणखलला. कणखल या ठिकाणी यज्ञ ठरवला आणि सर्वांना आमंत्रित केलं. सर्वांना आमंत्रित केलं. आणि आता जे सती आई आहे, सतीनं आपल्या पतीकडे जावं. सतीनं आपल्या पतीकडे जायचं. आता यांनी दोघांनी ठरवला मोठा यज्ञ कुठं? कणखलला. कणखल हे खूप मोठं ठिकाण आहे. त्या ठिकाणी दक्षाची राजधानी होती. बघितली का तुम्ही? हरिद्वारला गेला होतात का? नाही चालायचं आहे तुम्हाला? सांगतो तुम्हाला. दोनदा येऊन गेलो मी. 50 जणांचा टुरनेला तिथं. शुक्तान बघितलं. शुक्तानला भागवत केलं तिथं. नेऊ तुम्हाला सुद्धा पण नेऊ. त्या ठिकाणी कणखलला ठरवलं गेलं. ठरवले गेल्यानंतर तिथं यज्ञ सर्वांना आमंत्रित केलं. या बाकीचे सर्वजण आपण फक्त शिवजी लोक येऊ. सर्व आलेच आहेत जाग्यावर. मग एक दिवस का झाला, तुम्ही लोक तुम्ही थांबा तिकडे. तुम्ही तुमची ती खूप भीती आहे हो. तुम्ही वीरभद्र आहे ना, तुम्ही लोक येऊ. हे उठून पडतील इकडे. तर यज्ञ ठरवला. यज्ञामध्ये सर्वांना आमंत्रण दिलं, सोडून फक्त कोणाला? शिवजीला. त्याच्यामध्ये नारद मुनी सहित आले. भृगु ऋषीला पाठवा इकडे. भृगु ऋषी या ना, तुम्ही येत जा ना इकडे. आता मी त्याचं नाव घेत जाईल, त्याने या. भृगु ऋषी आले, सर्वजण आले. ब्रह्माजीच्या नाही का, ब्रह्माजीची पत्नी आणि विष्णूजीची लक्ष्मी सुद्धा आलेली आहे. सर्व आलेले आहेत. परंतु पार्वतीला आमंत्रण, आपलं कोणाला? सतीला आमंत्रण नव्हतं. सतीला आमंत्रण नव्हतं. त्याच्यामुळं तिकडून येत असताना ब्रह्मानी आणि लक्ष्मी पार्वतीला म्हणतात, थांबा महाराज, घेतील तिला समजतेला बरोबर तुला घ्यायची आहे तर तुम्ही भिक्षक नका करू. थांबा मी सांगत आहोत, तुम्ही हसता. तर हे करत असताना सर्वांनी बोलावलेलं आहे, परंतु फक्त पार्वतीला आमंत्रण नव्हतं. मग आता सतीला आमंत्रण नव्हतं. सती म्हणत आहे, सर्वजणी गेल्या, आता सती इथे या तुम्ही. दोघी जण या. तिथं थांबा मंदिरापाशी. या तुम्ही या ना. नंदी सोबत या तुम्ही. वीरभद्र तिथं सोड द्या आणि एकमेकाचे इकडे तोंड करून बघ. तुम्ही म्हणा आता, तुम्ही म्हणा त्यांना म्हणा, स्वामी मला जाऊ द्या ना. माझ्या बाबानं मोठा यज्ञ कणखलला ठरवलाय, मला जाऊ द्या ना. हो विनवन्न करा. बायांना बरोबर करता येते ना, नाही का? एक तोड्याची जर पोट आणायची असेल तर ते पहा कशा पद्धतीने तसं करा. तुम्ही तशी विनवणी करा. हा तसं बोलत चला तुम्ही.
आणि खूप विनवणी करते, खूप विनव. आणि शिवजी म्हणतात, शिवजी काय म्हणतात, अगं प्रिये करत आहात, अगं प्रिये, अरे आपल्याला बोलावलं नाही, आमंत्रण नाही, जिथं अपमान होत असेल तर बोलावलं तरी जायचं नाही. पण मला बोलावलं नाही, माझे सासरे बुवा, तुझे वडील, आई वडील, पण तरी आपला अपमान केलेला आहे. तरी ज्या ठिकाणी माणसाचा अपमान होत असेल ना, त्या ठिकाणी पाय सुद्धा टाकायचा नाही. परंतु वीरनी आपला, परंतु प्रसूती ही काही मानायला तयार नाही. आपला सॉरी कोण, सती मानायला तयार नाही. सती काय म्हणतं, स्वामी काही असे ना, माझे आई वडील आहेत, तिथं आई वडिलांचा का अपमान असतो का, असू द्या ना, मला जाऊ द्या ना, शेवटी माझी आई आहे, हा जाऊ द्या ना. शिवजी म्हणतात, प्रिय बघ तू जा, पण माझ्यावर दोष देऊ नको, तू जा. आणि पण तू सोबती घेऊन जाय नंदीला, नंदीवर सोबती घ्या, जा या नंदीला घेऊन, या नंदीला घेऊन. तो पायदा नंदी चपला तुमच्यावर, फक्त पुन्हा आला तर फक्त त्याला चारा टाका तुम्ही, बाकी लोक टाकू तुम्ही, त्याला चारा टाक जा. नंदी आलेला आहे, नंदी सोबत आई आलेली आहे. आणि त्याच वेळेस ज्या वेळेस आता तो यज्ञ आहे, तो मधामध्ये एका काठाला ठेवूनच आहे ना, बरोबर, बरोबर. तर आता काय झालं माहिती आहे का, जशी सती दिसल्या बरोबर प्रसूती धावत गेली, धावत जा आणि आलिंगन घ्यायचं. मायलिकीचं आलिंगन आहे दादा, ह्या मायलिकी आहे, आईचं प्रेम काय असतं त्यांना विचारा. आणि अशा प्रकारे ते गोष्टी करा तुम्ही नाही का ग, एवढा उशीर कशाला केला ग, हातानच बोला, का ग एवढा उशीर कशाला केला. हे सर्वजण आले, तुझी किती आकृतीनं वाट बघत होती, पण तू नाही आली. उशिरा का होईना बाई, आली ना तू, समाधान झालं. तेवढ्यामध्ये दक्ष म्हणतो, हे प्रसूती, खबरदार, तुला नवरा प्यारा आहे का तुझी मुलगी, या दोघांपैकी निवड कर. आणि त्यावेळेस पतिव्रता जी प्रसूती आहे वापस आपल्या पती जवळ जात आणि म्हणतोय, कारण पती पहिले, कर्म धर्म पहिले आहे, कर्म नंतर आहे, धर्म पहिले आहे, म्हणून धर्माची बाजू घेतली. आणि त्यावेळेस दक्ष म्हणतो, हे सती, तुला कोण आमंत्रित केलं, तू कशी आली, कोण बोलावलं तुला इथे येण्याचा अधिकार नाही. तो भवुधारी शिव, त्याच्याकडे माझं पाहण्याची दृष्टी सुद्धा नाही, मी पाहू शकत नाही त्याचं. आणि तू कशी आली, तो मला अप्रिय आहे, भवुधारी आहे, जटा बांधलेली आहे, गळ्यामध्ये सर्प आहे आणि हाती त्रिशूल आहे, भूत खेळ त्यांचं काय वाहन आहे, नंदी वाहन आहे, त्याला कसं अजिबात इथं कशी आलीस. त्यावेळेस असं दक्ष म्हणत होतं, पण ती सती खजीर झाल्यानंतर ही जी शिवची निंदा जो करत असेल, शिव निंदा जो कोणी कानानं ऐकत असेल, तिथं भृगु ऋषी आहे, सर्वजण आहे, विष्णुजी आहे. सती श्राप देते, ज्यानं ही शिव निंदा आपल्या कानानं ऐकली असेल तर त्याला त्याचे भोग भोगावेच लागतील, असा श्राप दिला. आणि आमच्या सती आईनं ठरवलं, मी मागेही जाऊ शकत नाही आणि समोर पित्याच्या घरी राहू शकत नाही. आता मला एकच भक्त आहे, मी फक्त माझा आत्मदहन करू शकते. बसा यज्ञाच्या जवळ. यज्ञ कुठं आहे, बसा. यज्ञ तिथं होम आहे ना, होम. बसा 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 आणि ध्यान लावा. ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः. अग्निदेवाचं स्मरण करण्यात येत आहे दादा. आणि सतीनं घेतलेलं प्रतिज्ञा आहे, की पिताजी तुम्हाला मी सांगितलं होतं जन्म घेण्याच्या अगोदर, मी आदि माया शक्ती, मी माझा जर जेव्हा अपमान होईल, मी तुमच्या घरी कधीही राहणार नाही आणि या देहानं सुद्धा असणार नाही.
म्हणून मी आज शपथ घेते, मी अग्नी काष्ट घेते आणि त्यामध्ये धड 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 अग्नी प्रज्वलित झाली आणि अग्नीनं पूर्ण पेट घेतला आणि नंदी वापस गेला शिवजीकडे. नंदी धावत गेला, होय धावत. आणि शिवजीला सांग, नंदी शिवजीला होऊन सांग का स्वामी आईनं अग्नी काष्ट घेतलेला आहे, आई जळून खाक झालेल्या आहेत. त्याच वेळेस शिवजीनं माग बघितलं, एक केस उकरून टाकलं, वीरभद्र तयार झाला. वीरभद्र शिवजी जवळ जातो आणि शिवजी थांबा, शिवजी सांगतात वीरभद्राला, जा तिथं यज्ञ आहे तो उद्ध्वस्त कर, भृगु आहे भृगुने नष्ट कर, ताळी उकळून टाक आणि दक्षाचं शिर जो तुझ्या वाट्याला येत असं त्याला खलास करून टाक आणि दक्षाची मुंडी यज्ञात टाकून दे. त्यांच्या हाती शस्त्र कुठे गेलं? शस्त्र त्रिशूल द्या त्यांच्या हाती, त्या त्रिशूल. चला या. आणि जसंही वीरभद्र हा शिवजीचा अवतार बघ थांबा तिथं आणि जसं एकामेकासोबत युद्ध करा ना, करा युद्ध असं बघ असा येते करून आणि अशा प्रकारे युद्ध केलं आणि असं करता युद्ध चालू झालं. असं युद्ध चालू झालं. दक्षाजवळ जा आणि मानिले फक्त स्पर्श करा. मानिले पडा खाली पडा. बस दक्षाची मान तोडून टाकली. तत्पूर्वी एक लक्षात असू द्या त्याच्या अगोदर नंदीनं दक्षाला श्राप दिला होता, तुझं हे बोल करणार मुख आहे ना, हे यज्ञामध्ये तुटून पडेल आणि तुला गोकुळाचं शीर प्राप्त होईल. असा त्या नंद्यानं श्राप दिला आणि हे आपल्या यमसदनी पडले. तेव्हा मग आपल्या प्रसूती आई शिवजीकडे जा आणि विनंती करा, माझ्या धन्याला माफ करा, मी तुम्हाला माफी मागतो आणि मी क्षमा मागतो, माझ्या धन्याला माफ करा, जिवंत करा. आणि ते त्यांची नाही का सासूबाई आहेत आणि शिवजीनं अर्धवस्त केला, जा आणि या इथं आणि त्यांना या शिवजी तुम्ही पण या, दक्षाला जिवंत करा. या नंदीवर हा तो तोंड लावत जाणं देता आलू आहे का तुतारी अशा प्रकारे जा, त्यांना आशीर्वाद द्या आणि जिवंत होतील. आणि दक्ष उठून उभा होतो आणि त्यांना उठून उभा करतात आणि नतमस्तक व्हा, शिवजीच्या नतमस्तक व्हा. बस. आणि सासरा जरी असेल पण महादेवाचा मान मोठा आहे. उभे राहता. दक्ष राजाला पुनर्जन्म मिळतो पण बकऱ्याचं तोंड असतं. कशाचं? कारण बकराचं तोंड याच्यासाठी असतं का नंदीनं श्राप दिलेला असतं म्हणून आणि पुनर्जीवित केलेला आहे. इथं ही जी झाकी खूप नाही का साकारलेली आहे. इथं आमचे हरिभक्तपराय अभिजित महाराज प्रांजळे आणि त्यांच्या सौभाग्यवती, नाव काय त्यांचं? शुभदा ताई प्रांजळे, ह्या सतीच्या वेशामध्ये आहेत आणि दक्षाच्या वेशामध्ये कोण आहे? तुमचं नाव काय? अक्षय धोटेजी, हरिभक्तपराय अक्षय धोटेजी, अक्षय घोगे. अक्षय घोगे आणि ताई प्रियंका घोगे ताई यांनी प्रसूती आणि दक्षाची भूमिका छान पार पाडलेली आहे. आणि वीरभद्र कोण आहे? गजानन भाऊ टाले, अनिल भाऊ टाले यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं नाही का वीरभद्राचं रूप घेतलेलं आहे. पुन्हा भृगूच्या आवेशामध्ये बाई सांगत झाला तू कार्तिक बरबट यानं दक्षात म्हणजे भृगूची भूमिका केलेली आहे. नंदी वाढत्या अंगाचा
वंश ताले यांनी सुद्धा सुंदर झाकी नाही का इथं प्रस्तुत केलेली आहे. यांच्याबद्दल टाळ्या होऊ द्या ना देवा. काय पैसे पडतात का? आणि विशेष म्हणजे थांबा त्याचं वेळ आहे. तर ह्या झाकीकार आहेत आमच्या नाही का माझ्या नाही का सौभाग्यवती सूर्यकांतबाई डहाळे महाराजांच्या नाही का पत्नी आहेत त्या अर्धांगिनी नाही का. तर त्यांनी झाकार केली. त्यांच्याबद्दल सुद्धा थोड्या टाळ्या होऊ द्या. हा सहकार्य हा कोऑपरेट केलं संगीताताई ढवळे चौडे काय करावं. संगीताताई चौडे मी नामांतरच खूप करत आहो इथं. अशा प्रकारे झाकी त्यांनी साकार केली दादा. आता नाही का तिथं थांबून जा तुम्ही.